राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या संदर्भात आयोजित या समाप्तीच्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बागडे सर, गांधी जयंतीच्या निमित्तानं शास्त्रींचं स्मरण करत असताना प्रतिमापूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे डॉक्टर परकाळे सर, NSSचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर चंकेश्वर लोंढे, प्राध्यापक दादासाहेब कोकाटे, प्राध्यापिका डॉक्टर सातपुते मॅडम, उभा महाराष्ट्र आणि आडवा कोकण आपल्या वक्तृत्वानं ज्यानं गाजवला. महाराष्ट्रातली एकही वक्तृत्व स्पर्धा अशी नाही की जिथं त्याला बक्षीस मिळालं नाही, असा रोहित देशमुख, सांस्कृतिक विभागाचे, राज्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी, महर्षी प्रबोधिनीचे सर्व विद्यार्थी, आज दोन गोष्टी आहेत. एक शास्त्रींच्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन करायचं आहे आणि दुसरं गांधींच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. शास्त्रींच्याबद्दल जास्त न बोलता फक्त एक किस्सा आपल्याला शेअर करून पुढं जाईल आणि मग गांधींच्याबद्दलची भूमिका 3 टप्प्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल. 1965च्या युद्धामध्ये खरं तर परिस्थिती अशी होती की पंडित नेहरूनंतर या देशाचं नेतृत्व कुणाकडे यायचं हा प्रश्न उभारला गेला. आता असा ज्यावेळी या देशाला प्रश्न पडलाय ना, त्यावेळी या देशानं चांगली उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे प्रश्न पडल्याशिवाय आपणही जागा होत नाही, तसं या देशाच्या जनतेचंही आहे आणि समाजकारणाचंही आहे. आता नेहरूनंतर कोण हा प्रश्न ज्यावेळेस पडला गेला त्यावेळेस अचानकपणे उंची कमी, कर्तृत्व मात्र मोठं असलेल्या शास्त्रींची अगदी आपण ज्याला धक्कादायक पद्धतीनं म्हणूया त्या पद्धतीनं त्यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली आणि लगेचच पाकिस्तानबरोबरचं 1965चं युद्ध आहे. त्या 65च्या युद्धामध्ये त्यांच्या उंचीकडं पाहून, त्यांच्या वेशभूषेकडं पाहून त्यावेळेसचा पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष म्हटला होता की ये धोतीवाले हमसे क्या लढेंगे, ये धोतीवाले हमसे क्या लढेंगे. आणि त्याच धोतीवाल्यानं पाकिस्तानला एवढा करारा जबाब दिला. त्यावेळेस शास्त्रींनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं, अब तो समझ में आया कि ये धोतीवाले क्या कर सकते हैं. म्हणजे पाकिस्तानचा 65चा जो पराभव आपल्याला दिसतो ना, तो शास्त्रींच्या कणखर निर्णय क्षमतेची, त्यांच्या ताकदीची आणि त्यांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाची भूमिका आपल्याला स्पष्ट करायला लावणारा तो प्रसंग आहे. आता नंतर ताश्कंद करार झाला आणि शास्त्रींचं निधन झालं, त्या प्रसंगामध्ये आपल्याला जास्त जायचं नाही, कारण का त्याच्याबाबत अजूनही गोपनीयता आहे, अजूनही त्याच्याबाबत काही स्पष्टता झालेली नाही. ताश्कंद नावाचा चित्रपट आहे, मी वेळोवेळी काही संदर्भ सांगत जातो, त्याच्यामध्ये हे सगळं मांडलं आहे. आणि BBC-नं याच्यावर एक डॉक्युमेंटरी पण केली आहे, ताश्कंद म्हणून, शास्त्रींच्या मृत्यूचं रहस्य. आपण त्या विषयाकडे न जाता त्यांना विनम्र अभिवादन करूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या चर्चेमधला, आजच्या मांडणीमधला, तो म्हणजे महात्मा गांधींचा. सहज पाठीमागच्या आठवड्यात डॉक्टर लोंढे सरांनी विचारणा केली, सर गांधींच्याबद्दल बोलू शकाल का, मांडणी करणार का. म्हटलं गांधी तसा विद्यार्थी अवस्थेत असणारा ना आवडता विषय आणि तो सगळ्यांचाच असतो. पण जसं जसं गांधी वाचायला लागलो, गांधी अभ्यासायला लागलो, विद्यार्थी म्हणून गांधी जाणून घ्यायला लागलो, तसं तसं गांधी आवडायला लागले. आणि मग त्यातूनच 1920ला गांधी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची आपल्या महाविद्यालयातली नोंदणी झाली आणि त्याचा बऱ्यापैकी इफेक्ट वाचनामध्ये, अभ्यासामध्ये झालेला दिसतो. मग तिथं जे काही मटेरियल मिळालं, नंतर गांधी वाचत असताना गांधींवर लिहिलेली जी काही पुस्तकं आहेत त्यातले एक महत्त्वाचे लेखक आहे सुरेश द्वादशीवार. त्यांचं व्याख्यान सोलापूरला होतं, गांधी समजून घेताना नावाचं. गांधी आणि त्यांचे विरोधक. अगोदर एक पुस्तक घेतलं होतं मी, रोहितला त्यावेळेस बरोबर घेतलं आणि सोलापूरला खास व्याख्यान ऐकण्यासाठी आम्ही गेलो. म्हणजे 2.5 तास प्रवास, परत 2.5 तास फक्त व्याख्यान ऐकलं, बाकी काहीच केलं नाही सोलापूरला. तिथं जे गांधी आम्हाला अभ्यासायला मिळाले, ऐकायला मिळाले, ते गांधी अफलातून आहेत. ते गांधी आपण कधीच ऐकलेलं नाही. सहज असा कुठंतरी एक मला मेसेज आला की त्यानं सांगितलं मी गोडसे वाचलाय आणि गोडसे वाचून गांधी असे होते. मी त्याला म्हणाला, गोडसे वाचून तुला गांधी नाहीत कळणार. तुला गांधी समजून घ्यायचे असतील तर तुला गांधी वाचावे लागतील. तुला बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील.
तुला नेहरू समजून घ्यायचे असतील तर नेहरू वाचावे लागतील. गोडसे वाचून तुला गांधी समजणार नाहीत किंवा दुसरा राष्ट्रपुरुष समजणार नाही. आणि म्हणून गांधी वाचत असताना, गांधी अभ्यासत असताना, गांधी मांडत असताना गांधी समजत गेले, उमजत गेले. अगदी आत्ता सुद्धा लोंढे सरांचा फोन यायच्या अगोदर मी रावसाहेब कसबेंचं एक आर्टिकल वाचत होतो. महाराष्ट्रातला नामांकित आहेत, प्राध्यापक मंडळीला माहिती आहेत. रावसाहेब कसबे यांनी अगोदर मार्क्सवादी कम्युनिस्ट मार्क्स मांडला, बाबासाहेबांची भूमिका मांडली. आता ते गेल्या 5 वर्षामध्ये गांधींवर आपली मांडणी करतायत. आता सहज जाता वाचत होतो मी. आणि मग एक संदर्भ मला आला, तो मी नेमक्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सांगेल. गांधींच्या चरित्राचा आढावा या ठिकाणी मी घेणार नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहेत गांधींचा जन्म कुठं झाला, त्यांचं कार्य कसं झालं, कुठून काम सुरू झालं, त्या चरित्राच्या आढाव्यामध्ये मी बिलकुल जाणार नाही. गांधी भारतात आले 1915ला, तिथून पुढच्या कामाची मी मांडणी या ठिकाणी करेल. की 23 वर्षाचा जो आफ्रिकेतला लढा आहे गांधींचा, त्या लढ्यानंतर 1915ला गांधी भारतात आलेत. गांधींचं आयुष्य सगळ्यात मोठं संघर्षाचं आयुष्य आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, गांधी अभ्यासत असताना, गांधी वाचत असताना आपण गांधी हे विनोबांच्या चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपली गफलत होते. गांधी विनोबांच्या चष्म्यातून आपण पाहायला सुरुवात केली ना, तर गांधी आपल्याला कुठंतरी नेभळट वाटायला लागतात. गांधी कुठंतरी आपल्याला संघर्षहीन वाटायला लागतात. गांधी कुठंतरी आपल्याला लेचेपेचे वाटायला लागतात. याचा अर्थ विनोबा लेचेपेचे नव्हते बरं का. ह्याही दोन्ही मुद्द्यांची लक्षात घ्या. विनोबांच्या चष्म्यातून आपण पाहायला गेलो तर गांधीवादाचं झालंय काय, म्हणून गांधींचा संघर्ष आपण प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे. जगात सगळ्यात मोठा संघर्ष जर कोणी मांडला असेल आणि तो यशस्वी केला असेल तर त्याचं नेतृत्वाने उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर फक्त महात्मा गांधींचा संघर्ष आपल्याला सांगावा लागतो. जगात सगळ्यात मोठा संघर्ष, मी हे वाक्य वापरलंय, जगातला सगळ्यात पहिला संघर्ष कोणता, जो लोकांना घेऊन होता, लोकांनी एकत्रित घेऊन होता, लोकांचा संघटित लढा होता, तो म्हणजे 1215चा इंग्लंडमधला. 1215ला इंग्लंडमधले जनता एकत्र आली आमच्या अधिकारांसाठी, आमच्या हक्कासाठी. कुणालाही विनाकारण अटक नाही झाली पाहिजे, विना चौकशी तुरुंगामध्ये नाही डांबलं पाहिजे, हा लोकांचा लढा होता. तो पहिल्यांदा 1215मध्ये लोकशाहीच्या मार्गाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदा झाला आणि त्यातून निर्माण झाली ती मॅग्ना चार्टा सनद. जगाच्या पाठीवरचा पहिला लोकांचा लढा. त्या राजानं ते मान्य केलं, राजाचा आणि जनतेचा संघर्ष झाला, ते राजानं मान्य केलं, अधिकार दिले लोकांना. पण नंतर त्याचा मुलगा जो सत्तेवर आला त्यानं मात्र हे सगळे अधिकार नाकारले. परत जनता एकत्र आली, जनतेनं परत संघर्ष सुरू केला आणि राजाच्या विरोधातला लढा यशस्वी केला. तो साधारणपणे 1230च्या दरम्यानचं ही घटना आहे. पहिला त्याच्या वडिलाविरुद्ध संघर्ष, नंतर त्याच्या मुलाविरुद्ध संघर्ष, आणि त्या संघर्षात जनतेनं दिलेल्या लढ्यामध्ये राजाला जनतेनं पकडलं आणि फासावर देऊन टाकलं. जगाच्या पाठीवरचा हा दुसरा संघर्ष, ज्यांनी लोकांचा लढा म्हणून लढला गेलेला आहे. तिसरा लढा मला विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर सांगावा वाटतो, जो लोकसंग्राम होता, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकांचा सहभाग होता, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा संघर्ष. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे, आज आपण प्रश्न विचारला ना की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना कोणती, काय सांगू शकतो आपण? आपल्याकडे एक पॅटर्न ठरला आहे. अफजल खान लढाई, शाहिस्ते खान लढाई, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह. आम्ही एक स्केलेटन काढून घेतला की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात या घटना महत्त्वाच्या आहेत, या घटना जरूर महत्त्वाच्या आहेत. पण मला वाचक आणि विद्यार्थी म्हणून वाटतं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना काय आहे, तर शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर 1691ला छत्रपती संभाजी महाराजांना पण मारलं गेल्यानंतर राजाराम महाराज जिंजीकडे आहेत, म्हणजे तिन्ही राजे या ठिकाणी नाहीत. 1691 पासून 1705 पर्यंत औरंगजेब इथं आहे, 3.5 लाखाची फौज इथं आहे, सगळे किल्ले गेलेले आहेत, एकही असं लढणारं नेतृत्व नाही, राजा म्हणून लढणारं नेतृत्व नाही, थोडे सरदार आहेत, सेनापती आहेत. पण या मधल्या कालखंडामध्ये जो जनतेनं लढा दिलेला आहे त्या लढ्याला मात्र तोड नाही. आणि म्हणून 1705 नंतर आपल्याला लोकांच्या संग्रहातून दिलेला लढा हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई वाटते. लोकांचा संग्रह महत्त्वाचा होता, गांधींचा संग्रह. म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं की गांधींचा संघर्ष हा लोकांना घेऊन लढणारा होता. हा भारताच्या इतिहासातला नव्हे तर जगाच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा संघर्ष होता.
आणि तो संघर्ष आपण प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे. गांधी काय करत होते, गांधी सांगत होते, लोक ऐकत होते. एक पंडित मदन मोहन मालवीय यांचा किस्सा आहे. हे बनारस वाराणसी विद्यापीठाचे त्यावेळेस ते प्रमुख होते. गांधी सांगायचे आणि माणसं ऐकायचे. गांधींनी सांगितले पोरांनो शिक्षण सोडून द्या. याला पंडित मदन मोहन मालवीय यांचा विरोध होता. ते म्हणाले नाही, पोरांना शिक्षण सोडायला कसा लावतात. असं पंडित मदन मोहन मालवीय म्हणतायत तोपर्यंत त्यांच्याच पोरानं शाळा सोडून दिली. म्हणजे गांधी सांगायचे नाही, लोक ऐकायचे. गांधी सांगायचे शिक्षण सोडा, मुलं शिक्षण सोडत होती. गांधी सांगत होते नोकऱ्या सोडा, माणसं नोकऱ्या सोडत होती. गांधी सांगायचे पदव्यांचा त्याग करा, माणसं पदव्या त्याग करत होती. गांधी सांगायचे तुरुंगात जा, लोक तुरुंगात जात होते. गांधी सांगायचे बाहेर या, बाहेर येत होते. काय होतं या माणसाकडं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्यावेळेस शोधण्याचा प्रयत्न करतो आपण किंवा त्याबद्दल वाचत जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस मला 2016चा प्रसंग आठवतो. याच्यामध्ये बहुतेक माझ्याबरोबर कोण नव्हतं. अमोल बहुतेक होता का तू? वर्ध्याला ज्यावेळेस आम्ही गांधींच्या आश्रमामध्ये गेलो, त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर चर्चा करत असताना त्या प्रश्नाचं उत्तर मला थोडंसं मिळालं. आणि नंतर द्वादशीवारांचं पुस्तक असताना मला मिळालं की गांधींकडे काय होतं. गांधी शब्दाला जागणारा माणूस होता. शब्द दिला ना त्या प्रत्येक शब्दाला मांडणारा. गांधी जगाचा संघर्ष उभा करणारा माणूस होता, पण गांधी शब्दाला जागणारा माणूस होता. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथे चर्चा करत असताना सहज जाणवलं की गांधी हे शब्दाला जागत होते. आणि मग त्यातून एक किस्सा त्या ठिकाणी असलेल्या एका विदुषीनं आम्हाला सांगितलं, भगिनीनं सांगितलं. बराच वेळ चर्चा केली आम्ही तिथं. गांधींचं साहित्य, गांधींचं सगळं कुठी, गांधींनी लावलेलं झाड, गांधींच्या संघर्षातला बराचसा कालखंड हा वर्ध्याला गेलेला. 8 वर्ष गांधी जवळपास वर्ध्याला होते. आणि 1942चे चले आंदोलन हे तर तिथूनच सुरुवात झालं. त्याचा एक मजेशीर किस्सा मी पुढं सांगेन. त्या भगिनीने सांगितलं की जलियांवाला बाग हत्याकांड झालं. या हत्याकांडानंतर त्या हत्याकांडाच्या संदर्भात एक अहवाल तयार करण्यासाठी कमिटी नेमली गेली. मोतीलाल नेहरूंकडं त्या कमिटीचं काम होतं, पण मोतीलाल नेहरूंचा कामाचा व्याप त्यावेळेस जास्त होता, त्यामुळे त्यांनी काही ते काम केलं नाही. मग गांधींनी केलं. अभ्यास करून तो अहवाल गांधींनी तयार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की जलियांवाला बाग याच्या संदर्भात एक आपण स्मारक तयार करूया आणि त्याच्यासाठी निधी गोळा करूया. आणि निधी गोळा करण्यासाठी मुदत दिली त्यांनी 3 महिन्याची. 3 महिन्यात 1 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी जमले पाहिजेत. 3 महिन्यात एक निधी जमला पाहिजे. अशा पद्धतीने स्मारक निधी जमला पाहिजे. त्या स्मारक निधीसाठी जे काही रुपये शिल्लक पडले त्याच्या संदर्भात गांधींनी सांगितलं एवढी रक्कम जर आज जमली नाही, आज संध्याकाळपर्यंत जमली नाही, तर मी साबरमती आश्रमाचा लिलाव करून टाकेल. गांधी शब्दाला जागणारा माणूस होता. हेच टिळक स्मारक फंडाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की गांधी शब्दाला का जागत होते. तर गांधींना ते समाजाला पटवून द्यायचं होतं. अगोदर कृती करणं गरजेचं होतं आणि त्या कृतीतून मांडणी करण्याचा प्रयत्न गांधी सातत्यानं करत होते. 1915ला गांधी भारतात आले. 15 ते 20 च्या 5 वर्षामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं त्यांना संपूर्ण भारत फिरून बघा. गांधी भारत फिरलेत. आज संपूर्ण भारत त्यांना फिरता आला ना, आता 3 महिन्यात किती फिरणार. पण गांधींनी बऱ्यापैकी भारत अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातच एके ठिकाणी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या सभेमध्ये गांधीजींना महिलांची गर्दी कमी दिसली आणि मग गांधींनी विचारलं का आमच्या सभेला महिला नाहीत. तर त्यावेळेस देशबाबूंनी उत्तर दिलं की इथं महिलांना येण्यासाठी अंगभर वस्त्र नेसावं लागतं आणि तेवढं वस्त्र नेसण्याची ताकद आमच्या भागातल्या महिलांकडे नाही, तेवढे ऐपत नाही. त्या दिवशी गांधींचा निर्णय होतो की इथून पुढे आयुष्यभर मी कधीच अंगभर वस्त्र नेसणार नाही. पंचानी धोतरावर वावरायला त्यांनी तिथून पुढे सुरुवात केली. 3 ऋतूमध्ये गांधी त्या अवस्थेमध्ये वावरायला सुरुवात झाली. हा गांधी होता. 15 ते 20 ह्या 5 वर्षामध्ये गांधी काँग्रेसच्या अगदी शेवटच्या बाकावर होते. हे खरं तर सांगणं गरजेचं आहे की गांधी अगदी शेवटच्या बाकावर होते. मग 5 वर्षात असं काय घडलं की डायरेक्ट गांधी देशाचे नेते झाले. महत्वाचा मुद्दा आपण विचारात घेऊया की ह्या 5 वर्षामध्ये गांधींनी जो कार्यक्रम दिला तो टिळकांचाच कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. लोकमान्यांनी जी चतुसूत्री मांडली होती ती चतुसूत्री स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, गांधींनी त्याला वेगळं नाव दिलं आणि लोकांना कार्यक्रम दिला. मित्रांनो, लोकांना शांत बसू देणं हे राज्यकर्त्याला परवडत नाही. लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे, सातत्यानं उपक्रम दिले पाहिजेत आणि गांधी उपक्रम देत होते. टिळकांचं ज्यावेळेस 1920ला निधन झालं, त्या निधनाला टिळकांना खांदा द्यायला त्यावेळेसच्या पुण्यातल्या कर्मठ
माणसाने विरोध केला, मी कर्मठ शब्द वापरतो, जातीवर आपल्याला बोलायचं नाही, कर्मठ व्यक्तीने विरोध केला, खांदा कुणी द्यायचा तर त्याच जातीची माणसं पाहिजेत असं सांगितलं गेलं. गांधींनी तरीही त्याला खांदा द्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस गांधींना विरोध झाला. पण गांधींनी त्यावेळेस सांगितलं, मला रोहितनं आल्या एक वाक्य सकाळी वापरलं, तेच वाक्य होतं की समाज सुधारकांना जात नसते. गांधींनी बळजबरीनं टिळकांच्या त्या अंत्ययात्रेला खांदा दिला आणि टिळकांची यात्रा त्यांनी पूर्ण केली. म्हणजे संकल्पनेच्या अर्थानं आपल्याला हेही लक्षात येईल की टिळक युग संपलं आणि गांधी युग सुरू झालं होतं. इथं संकल्पनेच्या अर्थानं टिळक संपले आणि गांधी युग सुरू झालं होतं. मग काँग्रेसमध्ये नेते नव्हते का? खूप नेते होते काँग्रेसमध्ये त्यावेळेस, पण तरी सुद्धा गांधी नेता का झाला? तर गांधी हा शब्दाला जागणारा माणूस होता, गांधी कृतीला जागणारा माणूस होता. आणि म्हणून गांधी आपल्याला स्पष्ट करावे लागतात. मित्रांनो, गांधी केवळ मोठे होत नाहीत. नेता कधी मोठा होतो याचं एक वाक्य अतिशय मजेशीर आहे. नेता कधी मोठा होतं तर त्याचे अनुयायी मोठे असले पाहिजेत. अनुयायी मोठे असतील तर नेता मोठा होतो. अनुयायीच लेचेपेचे असतील, कसेही असतील, फक्त की जय म्हणणारे असतील तर नेता बिलकुल मोठा होत नाही. गांधींचे अनुयायी कोण होते? गांधींचे अनुयायी होते पंडित जवाहरलाल नेहरू. एक इंदिरा गांधींची मुलाखत बीबीसीने घेतली होती, त्याच्यातला किस्सा आहे. त्या बीबीसीच्या मुलाखतीमध्ये इंदिरा गांधींना विचारलं, तुमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा माणूस आणि तुम्हाला आवडणारं व्यक्तिमत्व कोण? इंदिरा गांधींनी त्यावेळेस महात्मा गांधींचं पण नाव घेतलं नाही, पंडित नेहरूंचं पण नाव घेतलं नाही, त्यांनी शंकराचार्यांचं नाव घेतलं. बघा कॉन्ट्रोवर्सी काय आहे. इंदिरा गांधींनी शंकराचार्यांचं नाव घेतलं. त्यावेळेस त्या मुलाखतकर्त्यानं त्यांना विचारलं की मग असं कसं काय? ते म्हणाले, तुम्ही नेहरूंची पुस्तकं वाचा, डिस्कवर ऑफ इंडिया वाचा, ग्लॅम्पस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वाचा, ही 2 पुस्तकं वाचली ना मग नेहरू आपल्याला कळतात. सुरेश द्वादशीवार म्हणतात, जर साहित्य क्षेत्रात नेहरू रमले असते तर कदाचित साहित्यातलं नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला असता. असे नेहरू होते. आम्हाला नेहरू ठराविक चौकटीमध्ये माहिती आहेत, मग कुठंतरी कुणाबरोबर तर शिगार पिताना माहिती आहेत, कुठंतरी कुणाबरोबर तर फोटो सेशन करताना माहिती आहेत. आता तो पण प्रोपोगंडा आहे, आम्ही त्याचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. गांधी समजून घेताना गांधी नेता का झाले तर त्याचे अनुयायी सुद्धा तेवढे ताकदीचे होते. पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये जे काही तुरुंगामध्ये त्यांनी लिहिलं ते लिहित असताना जी मांडणी झाली आहे, जे इंग्रजी मांडलं गेलंय ते प्रचंड ताकदीचं होतं. त्या नेहरूंचा नेता गांधी होता. दुसरं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, सरदार वल्लभभाई पटेल. आता संघर्ष चालू आहे बघा, वल्लभभाई पटेल मोठा की गांधी मोठा, किंवा गांधींना ह्या विचारांचा लढा म्हणण्यापेक्षा हा राजकीय लढा जास्त झाला आणि त्यामुळे हे अशा कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणं प्रत्येक सत्तारूढ पक्षाला गरजेचं असतं. शेवटाकडे येताना आपण ते मांडू. मग गांधी मोठा का सरदार वल्लभभाई पटेल मोठा? ह्याच्या बाबतीत एक अतिशय दुर्गादास यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर 12 खंड लिहिलेले दुर्गादासांनी, आणि त्या 12 खंडांमध्ये त्यांनी सांगितलं पटेल कोण होते तर इंग्लंडचा व्हाईसराय आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचा व्हाईसराय म्हणूया माउंट बॅटन हा पटेलांशी पत्रव्यवहार करताना म्हणतो की तुमच्याबरोबर इंग्रजीमध्ये मी काय बोलावं हा प्रश्न पडतो, असे पटेल होते. एवढं प्रचंड ताकदीचं इंग्रजी पटेलांचं होतं. बॅरिस्टर होते, ही साधी माणसं नव्हती. भारतातल्या सगळ्यात पहिला शेतकऱ्यांचा लढा त्यांनी सुरू केला, बारडोली सत्याग्रह आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्यांचा नेता पटेल होतं, कणखर नेतृत्व होतं. पंतप्रधान जरी पंडित नेहरू झालेले असले तरी संघटनात्मक सगळी ताकद उभी करण्याचं काम पटेलांचं होतं. आणि म्हणून पटेल एक धाडसी निर्णय घेणारा त्यांचा नेता गांधी होते. अनुयायी मोठा असेल तर नेता मोठा होतो. तिसरा माणूस त्याच्यामध्ये आपल्याला सांगावं राजाजी. राजाजी म्हणजे दक्षिणेकडचं नेतृत्व त्या काळचं. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं जॉन एफ केनेडी, आपण नाव ऐकून असाल, त्यावेळेस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि राजाजी यांचा 20 मिनिटाचा संवाद झाला. 20 मिनिटाची भेट होती. त्या 20 मिनिटाच्या भेटींमध्ये जॉन एफ केनेडीनं स्पष्ट केलं की मी ह्या माणसाबरोबर बोललो फक्त 20 मिनिटं नाही तर मला 20 शतकं बोलल्यासारखं वाटलं. असे राजाजी होते. 20 शतकं बोलल्यासारखं वाटलं. या राजाजीचा नेता गांधी होता. मौलाना आझाद. मौलाना आझादांचं खरं नाव कोण सांगेल? मौलाना अबुल कलाम आझादांचं नाव, खरं नाव कोण सांगू शकेल वर्गात? नाही, अब्दुल कलामांचं नाही विचारलं मी, मौलाना आझादांचं विचारलं. चलो, मौलाना ही पदवी आहे.
मौलाना ही पदवी आहे त्यांचं मोहिद्दीन अहमद असं नाव आहे. आपल्याला मराठीमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत असं आलं पाहिजे. 18व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, भगवद्गीतेचं निरूपण केलं, ज्ञानेश्वरी लिहिली. 18व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी जे काम केलं ना मित्रांनो, मी धाडसाचं विधान करतोय, हे विधान द्वादशीवारांनी पण केलंय. 18व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं निरूपण केलं, ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच ताकदीनं मौलाना आझादांनी वयाच्या 18व्या वर्षी कुराणावर भाष्य करून कुराणाची एक संकल्पित भूमिका मांडलेली होती. म्हणजे जे काम हिंदू संकल्पनेमध्ये ज्ञानेश्वरांनी केलं तेच काम मुस्लिम संकल्पनेमध्ये, मुस्लिम धर्मामध्ये आझादांनी केलं. प्रचंड विद्वान असलेला हा माणूस, ताकदीनं मोठा असलेला माणूस, या माणसाचा नेता गांधी होता. म्हणजे नेहरू, पटेल, राजाजी, मौलाना आझाद यांचा नेता गांधी आणि शेवटचा माणूस तो म्हणजे राजेंद्र प्रसाद. आपण ऐकून आहात, आपल्याला त्यांचा फोटो बघितल्यावर वाटतं की हा माणूस थोडासा असा लेचापेचा असेल, पण ते साधे नव्हते. त्यांची ग्रंथसंपदा जर बघितली, एके दिवशी ब्रिटनच्या महाराणीला राजेंद्र प्रसादांच्या राष्ट्रपती भवनामध्ये जेवायला बोललो होतं, निमंत्रण होतं स्नेहभोजनाचं. आणि त्याच्यामध्ये भोजन झाल्यानंतर राजेंद्र प्रसादांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं त्यांना भेट दिली. त्या पुस्तकं ठेवलेल्याची उंची झाली त्या राणीच्या कमरे एवढी. म्हणजे इथपर्यंतची पुस्तकं राणीला राजेंद्र प्रसादांनी स्वतः लिहिलेली दिली. राणीने विचारली, कधी लिहिलं? ते म्हणले, तुमच्या वडिलांनी ज्यावेळेस आम्हाला तुरुंगात ठेवलं होतं ना त्यावेळेस आम्ही हे लिहिलंय म्हणले. म्हणजे अशी विद्वत्ता प्रचूर माणसं होती. आणि हे विद्वत्ता प्रचूर असणारे राजेंद्र प्रसाद यांचा नेता गांधी होता. मित्रांनो, म्हणून मी वाक्य वापरलं की गांधी हा नेत्यांचा नेता होता. गांधी आपल्याला समजून घ्यावे लागतील. हा पहिला टप्पा गांधींच्या चर्चेतला. दुसरा टप्पा गांधींच्या बद्दल असलेल्या गैरसमजाच्या बाबतीमधला. आपल्या सगळ्यांच्या मनात आज, जसे माझ्या मनात सुद्धा होते. म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर मी निबंध लिहिताना सुद्धा महात्मा गांधी लिहित नव्हतो, मी मिस्टर गांधी लिहायचो. त्यावेळेस 10वी-9वी मध्ये मिस्टर गांधी लिहायचो. कारण का तर आम्ही वाचलेलं असतं, मी नथुराम बोलतोय ऐकलेलं असतं, मी 55 कोटीचे बळी वाचलेलं असतं, की आणखीन काय तर मी वाचलेलं असतं. मग आमच्या मनामध्ये जे त्या काळात क्रांतिकारक, दहशतवादी, आक्रमक विचार तयार होतात, मग गांधी आम्हाला समजतच नाहीत. आणि आताच्या काळामध्ये सोशल मीडिया तर आपल्याला बंबार्डिंग करत असतो. घडलेली गोष्ट वेगळी असते आणि आपण वाचतो तिसरंच. तशा पद्धतीनं गांधींच्या बद्दल आपले जे काही समज आहेत, मला एक जे जाणवले 5 गैरसमज, त्याच्याबाबतची भूमिका मला या ठिकाणी तुमच्यासमोर मांडायच्या. की गांधींच्या बद्दल आपले समज काय, की गांधी पहिला समज तो म्हणजे गांधी फाळणीला जबाबदार महात्मा गांधींना समजलं जातं. प्रत्यक्ष वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. याच्याबद्दल शेषराव मोरे यांनी अतिशय सुंदर मांडणी केली आहे. त्यांनी पुस्तके लिहिली आहे. फाळणीला नेमकं जबाबदार कोण? आपण गांधींना जबाबदार देऊन पटकन मोकळे होतो, पण खरे गांधी जबाबदार आहेत का त्याला? या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना, विविध पुस्तकांचा धांडोळा घेत असताना, माहिती घेत असताना जाणवतं की गांधी फाळणी करा म्हणतायत पण जबाबदार मात्र ते नाहीत. फाळणी का करा म्हणतायत हेही मी वाक्य सांगून जाईल. की परिस्थिती तशी झाली आहे. सुरुवातीला फाळणीला जबाबदार कोण हे या मुद्द्यांची चर्चा करू तर इंग्रज सरकार पहिल्यांदा त्याला जबाबदार आहे. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यापासून जे काही कायदे या ठिकाणी गेले 1858चा राणीचा जाहीरनामा, 1892चा कायदा, 1905ची बंगालची फाळणी, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1932-35चा कायदा, ह्या सगळ्या कायद्यामध्ये आपल्याला कुठंतरी असं दिसतं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष लावण्याची भूमिका इंग्रजांनी घेतलेली आहे. ही इंग्रजांचा भाग. दुसरा टप्पा, गांधी नाही तर मुस्लिमांच्या स्वतंत्र भूमिकेला पहिल्यांदा मान्यता दिली ती लोकमान्य टिळकांनी 1916च्या लखनौ करारामध्ये. आणि त्याच्यावरच आधारित आपल्याला पुढं स्वतंत्र मतदारसंघाचा कायदा निर्माण झालेला दिसतो, म्हणजे इंग्रज सरकारनं केला. 1916ला जो हिंदू आणि मुस्लिमांचा लखनौ करार झाला, ज्याला जिना पण होते, मुस्लिम लीगचे बहुतांश पुढारी होते आणि इकडून टिळक होते, त्याच्यामध्ये मान्यता दिली आहे. मग आपण गांधींना जबाबदार धरतो. 1928चा नेहरू रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशी भूमिका मांडली गेलेली आहे. काँग्रेस पण एक प्रकारे त्याला जबाबदार आहे फाळणीला. आपण गांधींना जबाबदार धरतो. जे काही नियम, जे काही मांडणी या ठिकाणी सुरुवात झाली ती फाळणीच्या अनुषंगानेच झालेली होती. काही 2 प्रसंग या बाबतीत आपल्याला सांगावं लागतील फाळणीच्या बाबतीमध्ये, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. की गांधी फाळणीला जबाबदार आहेत का? तर माझं उत्तर असं आहे, विद्यार्थी म्हणून माझं उत्तर असं आहे, तुम्ही आणखीन अभ्यास केल्यावर त्याची मांडणी करू शकता, विचारांचं स्वातंत्र्य आहे, कारण का कुरुंदकरांचा प्रभाव प्रचंड आहे आमच्यावर.
कुरूंदकर प्रत्येकाला बोलण्याची संधी देतात. तुझा पण विचार तू मांड, माझा पण विचार तू मांड, शेवटी स्वीकारायचं काय आपण ठरवा. गांधी फाळणीला जबाबदार नाहीत. गांधींच्याबद्दल हे अपसमज पसरवले गेले का, तर यशाचं नेतृत्व जर गांधींना द्यावं लागत असेल तर अपयशाचं सुद्धा त्यांनाच द्यावं लागेल. आणि म्हणून गांधींना फाळणीला जबाबदार धरलं गेलं. फाळणी आणि द्विराष्ट्रवाद ह्या दोन संकल्पना आहेत. गांधी फाळणीला नकार देत होते. ह्याचं कारण जिनांनी मांडलेला द्विराष्ट्रवाद जो टिळकांनी 1916च्या लखनौ करारामध्ये मान्य केलेला होता तो थोडासा समजून घ्यावा लागेल आपल्याला. आता द्विराष्ट्रवाद काय आहे? गांधींनी द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. मी हे वाक्य ठासून सांगतोय, गांधींनी द्विराष्ट्रवाद मान्यच केला नाही. फाळणी मात्र गांधींनी मान्य केली आहे. आता द्विराष्ट्रवाद काय होता? तर द्विराष्ट्रवाद असा होता, मुस्लिम लीगचं आणि जिनांचं म्हणणं असं होतं की भारतात दोन राष्ट्र आहेत, एक हिंदू राष्ट्र आणि एक मुस्लिम राष्ट्र. या देशाची फाळणी करायची झाली तर आपल्याला दोन राष्ट्रांच्या आधारे करावं लागेल. दोन राष्ट्रांच्या आधारे करावं लागेल. म्हणजे 50% वाटा मुस्लिमांना द्यावा लागेल, 50% वाटा हिंदूंना द्यावा लागेल. विचारात घ्या, त्यावेळेस मुस्लिमांची संख्या होती साधारणपणे 9-10 कोटीच्या आसपास असेल, 37 कोटीपैकी, आणि बाकी 22-23 कोटी संख्या हिंदूंची होती. जिना काय म्हणत होते? द्विराष्ट्रवाद मान्य करा, 50% वाटा मुस्लिमांना द्या, 50% वाटा हिंदूंना द्या. म्हणजे 9 कोटी लोकसंख्येला 50% वाटा जिना मागत होते, लीग मागत होती. हिंदू 22-23 कोटी आहेत, त्याला 50% वाटा. गांधींनी मात्र याला विरोध केलेला होता. 9 कोटीला 50% प्रतिनिधित्व देणं शक्य नव्हतं. गांधी म्हणायचे द्विराष्ट्रवाद मला मान्य नाही, फाळणी मी एक वेळेस पुढे मान्य करेन. यालाच अनुषंगानं दुसरा मुद्दा, जिना 50% मागत होतेच होते, पण बहुसंख्य असणारा जो भाग नंतर पाकिस्तानात गेला त्या भागातली मुस्लिम लोकसंख्या आपण विचारात घेतली तर आपल्या लक्षात असं येतं की त्यावेळेस जर प्रतिनिधी भारतात दिले गेले असते तर 70% प्रतिनिधी या देशाचे मुस्लिम समुदायाचे झाले होते. गांधींना त्याला विरोध होता. 50% हे पाकिस्तानात गेलेला जो भाग आहे आसाम बंगालचा, तिथले प्रतिनिधी, तिथं बहुसंख्येनं मुस्लिम होता बंगालमधला, त्यांचे प्रतिनिधी परत स्वतंत्र मतदारसंघामुळे निवडून येणार. गांधींचा त्याला विरोध होता. गांधींनी द्विराष्ट्रवाद मान्य केला नाही. फाळणीची योजना गांधींनी मान्यच केली आहे. शेषराव मोरे सांगतात की माउंट बॅटननं जी योजना मांडली पुढं, ती खरं माउंट बॅटनची योजना आहे का याचा शोध करणं घेणं गरजेचं आहे. कारण का माउंट बॅटन योजना जी आली, तुम्ही अभ्यासक आहात, अजितला जास्त माहिती असेल त्याच्यातलं, त्या योजनेमध्ये जे मुद्दे मांडले आहेत, आसामचं विभाजन सार्वमत, सिलेट जिल्हा, काश्मीरमध्ये सार्वमत, सिंध प्रांताला स्वतंत्र स्वयंनिर्णयाचा अधिकार, संस्थानिकांना स्वतंत्र देणं, हे सगळे मुद्दे फाळणीमध्ये आहेत. माउंट बॅटन ही योजना मांडायच्या अगोदर ही योजना राजाजींनी मांडली होती. आता कॉन्ट्रोवर्सी बघा किंवा हे आतलं राजकारण बघा, गांधी साधे नव्हते बरं का. गांधींसारखा राजकारणी तर मला कुठंच दिसत नाही. प्रचंड राजकारणी होते. योजना माउंट बॅटनची मांडली राजाजींनी, आणि राजाजी गांधींची व्याही व्याही शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे युवाई म्हणतो आपण, युवाई. राजाजींची मुलगी गांधींची एका मुलाला दिली होती. नकळतपणे गांधींनी ती योजना मांडली होती. फाळणी नेमकी कशाची करायची हे अगोदर ठरवलं गेलं. काँग्रेसल्या बऱ्याचशा नेत्यांना त्या ठिकाणी ती माहिती नव्हती. राजाजींच्याकडे, गांधी थेट म्हणू शकत नव्हते अशी करा, राजाजींच्या तोंडी ती माउंट बॅटनकडे पोहोचवली आणि माउंट बॅटननी माझी योजना म्हणून इथं मांडली, ती मान्य झाली. गांधींनी फाळणीला मान्यता दिली, द्विराष्ट्रवादाला गांधींनी मान्यता दिलेली नाही. शेवटपर्यंत भारतात 2च नेते असे आहेत की ज्या 2 नेत्यांनी शेवटपर्यंत फाळणी नाकारली आहे. त्याच्यामध्ये एक गांधी आहेत आणि दुसरे मौलाना आझाद आहेत. मौलाना आझादांनी शेवटपर्यंत फाळणी मान्य केली नाही, म्हणायचे आम्हाला फाळणी नको आहे. सरते शेवटी पर्याय नव्हता, फाळणी अपरिहार्यपणे स्वीकारावं लागली. परिस्थितीच अशी निर्माण झाली, मग तो डायरेक्ट ॲक्शनचा प्लॅन, त्यातून निघालेल्या कतली, झालेल्या दंगली, यातून फाळणी स्वीकारवली. गांधी फाळणीला जबाबदार आहेत. हा थोडासा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा होता. दुसरा गांधींच्याबद्दल असणारा गैरसमज तो म्हणजे भगतसिंगांच्या फाशीच्या संदर्भात गांधींनी काही केलं नाही. जसा तुम्हाला प्रश्न आहे तसा मला पण प्रश्न आहे. अगदी काल रात्रीपर्यंत मी या प्रश्नाच्या अगदी तळाशी जाण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी म्हणून, आणि आजचा फिरतोच बघा. आज सुद्धा अनेकांच्या स्टेटसला मला शास्त्रींचे फोटो दिसतात, गांधींचे दिसत नाहीत. पण शास्त्रीचा नेता गांधी होता रे. पण काय होतं, आपल्याला हे मांडावं लागतं. भगतसिंगांच्या फाशीला गांधी जबाबदार, किंवा गांधींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांची फाशी थांबवली नाही.
मुळात हे प्रकरण काय हे समजून घेऊया जरा अगोदर. आपल्या सगळ्याला माहिती आहे तिथं असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला भगतसिंगांनी, सरकारला जागा करायचं म्हणून मी मोठा आवाज केला असं त्यांचं म्हणणं होतं. पळून गेलं नाहीत भगतसिंग, तिथंच थांबले, अटक करून घेतली. जाऊ शकले असते ते, पण मला दाखवून द्यायचं की यांचे हे जे भैरे झालेले आहेत ना हे इंग्रज सरकार, ह्या भैऱ्या सरकारला मला जागा करायचं. तिथंच थांबले, अटक करून घेतली. मित्रांनो, भगतसिंगांना फाशी दिली आहे ती असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला याच्यासाठी नाही. भगतसिंगांना याच खटल्यामध्ये दुसरा एक खटला गोवला गेला. तो खटला होता सँडर्सच्या खुनाचा, आणि सँडर्सच्या खुनामध्ये त्यांना फाशी दिली आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. गांधी जबाबदार कसे? आता जी मांडणी होते ती गांधींनी काहीच प्रयत्न केले. लॉर्ड आयर्विनशी ज्यावेळेस करार झाला त्यावेळेस काही कैदी सोडून देण्यात आले, काही या देशाचे गुन्हेगार म्हटले होते त्यांना सोडून देण्यात आले. गांधींनी भगतसिंगांच्या बद्दल जास्त आपलं वजन वापरलं नाही. पण कागदपत्र आणि काही भूमिका अशी सांगते की गांधी आणि भगतसिंग यांच्यातला मार्गाचा वाद होता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे काही मार्ग निवडले होते, गांधींचा मार्ग होता तो अहिंसात्मक, भगतसिंगांचा होता तो क्रांतीचा होता, आत्मबलिदानाचा होता. मित्रांनो, याच्या पुढे जाऊन मी एक वाक्य वापरतो आणि ते कदाचित तुम्ही टॅली करून बघा. या देशामध्ये, आणि मी राज्यशास्त्राच्या तासाला कायम वापरलंय, या देशामध्ये इंग्रज सरकारने ज्यांनी अहिंसात्मक मार्गानं लढा दिला, शांततेच्या मार्गाने लढा दिला, त्यांना कमी शिक्षा दिल्या, आणि ज्यांनी क्रांतीच्या मार्गाचा वापर केला, आत्मबलिदानाच्या मार्गाचा वापर केला, त्यांना इंग्रजांनी फासावरच दिलंय. आकडे काढून बघा. आणि ही परिस्थिती आहे. गांधींचा मार्ग अहिंसेचा होता आणि भगतसिंगांचा मार्ग क्रांतीचा होता. दोघांचे मार्ग भिन्न होते. मुळात वैचारिक भिन्नता असली तरी सुद्धा लॉर्ड आयर्विनच्या समोर गांधींनी भगतसिंगांची भूमिका मांडली आहे. पण जो गांधी आणि आयर्विन करार आहे त्या करारामध्ये भगतसिंगांचा उल्लेख नाही, हे पण खरं आहे की भगतसिंगांच्या फाशीच्या संदर्भात. पण गांधी असं म्हणतात की अहिंसेच्या मार्गानं जर तुम्ही लोकांचं परिवर्तन करू शकत असाल तर ते अतिशय गरजेचं आहे. कुणाला तर मारून मला जर बदल घडणार असेल तर तो बदल मला मात्र मान्य नाही. म्हणून गांधींच्या अहिंसेची व्याख्या सुद्धा तीच आहे. पृथ्वीच्या पाठीवरील वस्तुमात्राला, प्राणीमात्राला, वाक्य खूप महत्त्वाचं आहे गांधींच्या अहिंसेचे वाक्याचं. पृथ्वीच्या पाठीवरील वस्तुमात्राला, प्राणीमात्राला शब्दानं, विचारानं वा कृतीनं होणारी दुखापत टाळणं म्हणजे अहिंसा. एवढी टोकाची भूमिका आहे गांधींची. आणि मग भगतसिंगांची भूमिका गांधीजींना कदाचित मान्य नसावी. आता त्यावेळेस आपण नव्हतो, आपण तर्क करून फक्त पुढं जायचं. आयर्विन झालेला नंतर गांधीजींनी पत्रव्यवहार केला. 23 मार्चला भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना फासावर दिलं गेलं. ही घटना खरी आहे. पण गांधी आणि आयर्विन यांच्यातला पत्रव्यवहार जसा जसा पुढे जात होता ना, आपल्याला एक लक्षात गोष्ट घ्या की भगतसिंगांच्या फाशीची तारीख अचानक बदलली आहे. अगोदर ठरवलेली तारीख इंग्रज सरकारनं अचानक बदलली आहे. ह्याचं कारण असं होतं की इंग्रज सरकारला वाटायला लागलं की हा म्हातारा आयर्विनची पट्टी पाडतो का काय, आणि भगतसिंगांना वाचवण्यासाठी आयर्विन मंजुरी देतात का काय. पण झालं नाही. पत्रव्यवहार दोघांचा चालू होता. भगतसिंगांच्या फाशीच्या संदर्भामध्ये भगतसिंगांना फाशीपर्यंत नेण्यासाठी जबाबदार असलेल्या काही नावं इतिहासात लिहिली गेलेत पण आपल्याला मान्य नाहीत. ती आहेत भगतसिंगांच्या बरोबर क्रांतिकारक म्हणून काम करणाऱ्या लोकांनी दिलेली साक्ष. त्यांचीच साक्ष आहे की ज्यांच्या साक्षीमुळं भगतसिंगांना फाशी जावं लागलं. सँडर्सच्या खटात तसाच प्रत्यक्ष भगतसिंगांचा बिलकुल संबंध नव्हता, पण तो गोवला गेला का तर त्यांचाच एक क्रांतिकारक त्यानं साक्ष दिली आणि भगतसिंगांची फाशी त्या ठिकाणी मुकर्रर झाली. हा इतिहास आपल्याला माहीत नसतो. आणि मग आपण नेमकं गांधींना त्या ठिकाणी जबाबदार धरायला प्रयत्न करतो. सुभाष बाबूंनी पण या ठिकाणी गांधींना जबाबदार धरलेलं होतं. ते म्हणाले तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत, पण गांधींनी सांगितलं की या पद्धतीचे प्रयत्न झाले. तिसरा मुद्दा तो म्हणजे 55 कोटी पाकिस्तानला देण्याचा, गांधींच्या बद्दल असलेला गैरसमज. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यावेळेस 400 कोटी रुपये होते. भारताच्या वाटणीला त्यावेळेस आलेले पैसे आणि पाकिस्तानच्या वाटणीला 75 कोटी रुपये आले. त्यातले 20 कोटी 14 ऑगस्ट 1947लाच भारतानं देऊन टाकले. राहिलेले 55 कोटी होते. ह्या 55 कोटीमध्ये त्यांनी मागणी केली आणि देणं गरजेचं आहे असं या ठिकाणी काही जणांना वाटलं. पाकिस्तान मागणी करत होतं. दरम्यानच्या काळात काश्मीरचं युद्ध सुरू झालं, पठाणांचं आक्रमण झालं, रजाकारांचं आक्रमण झालं आणि भारतातली अंधाधुंदी सुरू झाली. गांधीजींचं या काळात उपोषण सुरू झालं.
आता मुद्दा लक्षात घ्या की गांधींचं नेमकं उपोषण कशासाठी आहे. मी गांधींचे पंतू तुषार गांधींचं एक व्याख्यान याच्या संदर्भात ऐकलं. हाच मुद्दा आहे फक्त. 55 कोटीचे बळी आणि गांधी त्यांनी खूप विस्तारानं मांडणी केली आहे की नेमकं 55 कोटी प्रकरण काय आहे. तर 75 कोटी भारत पाकिस्तानला देणं लागतच होता, नव्हे ते द्यावेच लागणार होते नैतिकतेनं आणि मोरॅलिटीनं. त्याला तुम्ही वाढवू शकणार नव्हता. 14 ऑगस्टला 20 कोटी दिले होते, राहिलेले 55 कोटी रुपये देण्यासाठी द्यायचे होते. पण लढाई सुरू झाली, आक्रमण सुरू झालं, कापाकापी सुरू झाली, दंगली सुरू झाल्या, म्हणून काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांनी त्याला विरोध केला. गांधींनी उपोषण सुरू केलं. आता त्या उपोषणाचा संदर्भ गांधींचा आणि 55 कोटी देण्याच्या ह्याला जोडला गेला आहे की 55 कोटी देण्यासाठी गांधींनी उपोषण धरलं आहे. मित्रांनो, गांधींचं उपोषण हे जानेवारीमधलं आहे. 14 जानेवारीला काँग्रेसनं त्यावेळेस निर्णय घेतला आहे की हे 55 कोटी रुपये लगेचच दिले जातील. 14 जानेवारीला तारखा मुद्दामून लक्षात ठेवा. जर गांधींचं उपोषण 55 कोटी रुपये देण्यासाठी असतं तर गांधींचं उपोषण ज्या दिवशी काँग्रेसनं घोषणा केली त्या दिवशी संपायला पाहिजे होतं. 14 जानेवारीला संपायला पाहिजे होतं. पण गांधींचं उपोषण गांधींनी संपवले ते 17 जानेवारीला. गांधींनी त्यावेळेस स्पष्ट केलं. राजेंद्र प्रसादांनी जेवढं गांधींच्याबद्दल चर्चा केली ते पत्रव्यवहारही आहे, त्याच्यामध्ये 55 कोटीचा कुठेही उल्लेख नाही. गांधीजी म्हणतात माझं उपोषण या देशामध्ये चालू असलेल्या दंगली थांबवण्यासाठीच आहे आणि म्हणून ते उपोषण आहे. मात्र आपण त्याचा संदर्भ जोडून टाकला की 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत म्हणून गांधींनी उपोषण केलं. मग काँग्रेसनं हे पैसे देऊन टाकले आणि मग तेच पैसे भारतातल्या संघर्षासाठी लढाईसाठी वापरले गेले. हा एक संदर्भ आपण न विचारात घेता त्या ठिकाणी मान्य करतो. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांच्या मतभेदातला. वैचारिक मतभेद सगळ्यांचेच असतात. एक किस्सा 1942च्या आंदोलनामधला असाच आहे. 1942ला वर्ध्याला 1942चं चले जाव आंदोलन हे अचानक घडलेलं आहे बरं का. ह्याला प्लॅन नाही, काहीही ठरलेलं नाही. गांधी वर्ध्याला होते, कार्यकारिणीची मीटिंग बोलवली. कार्यकारिणीची मीटिंग बोलवल्यानंतर सगळ्यांना कार्यकारिणीच्या हॉलमध्ये उपस्थित केलं. प्रत्येकाने विचारलं गांधी नेमका काय प्लॅन आहे तुमचा. गांधी म्हणले मलाच माहीत नाही का बोलवलं ते. काँग्रेसच्या कार्यकारिणीतला विषय हा. सुभाषबाबू नेहरू पटेल विचारतायत नेमकं काय करायचं इथून पुढं. गांधींच्या डोक्यामध्ये कुठली योजना. गांधी म्हणले मला उद्या काय सुचलं तर बघू. हा संघर्ष आहे. सुभाषबाबू तावातावन उठलेत. अगोदर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सुभाषबाबूंच्या अध्यक्षपदावरून वाद झाला आहे, तिथं नेहरूंचा वाद झाला आहे. नेहरू आणि नेहरूंचं एक पुस्तक आहे, खूप मजेशीर आहे, अनलाईक गांधी म्हणून. आता हे नेहरूंचं पुस्तक असू शकतं का, मला न आवडलेले गांधी म्हणून. आणि त्याच्यात हे मुद्दे टाकलेत. गांधींचं मला हे आवडत नव्हतं, मान्य केलंय गांधींनी ते. गांधींचं मला त्यांची अहिंसेची कन्सेप्ट मला मान्य नव्हती, पण गांधी मात्र ठाम होते. नेहरू म्हणतात मला त्यांचं ही गोष्ट. गांधी कधीही कोणत्याही गोष्टी मान्य करायचे आणि ते चालू करायचे. असहकार आंदोलन टोकावर असताना गांधींनी माघारी घेतलं. का तर चौरी चुरामधली 21 पोलिसांची हत्या झाली. माझ्या आंदोलनामध्ये हत्या झालेली मला नाही चालणार. मी अहिंसेचा मार्गाचा भोगता आहे आणि कुठंतरी अशा पद्धतीनं जर हिंसा होणार असेल तर मला ते मान्य नाही. अशी अनेक आंदोलनं गांधींनी सुरू केली. मिठाचा सत्याग्रह मी परवाच्या पाठीमागे एक दिवस सांगितलं. मिठाचा सत्याग्रह हा मिठाचा सत्याग्रह म्हणून सुरू केलेलं आंदोलन नव्हतंच. जायचंय तिकडं आणि गेल्यानंतर मग मीठ आहे म्हणून उचललं आणि मग ते वाक्य झालं उचललेच मुठभर मीठ मी ब्रिटिश साम्राज्याचा खचला पाया. ही गांधींची आंदोलनाची अनाकलनी होती, पण माणसं ऐकत होती आणि गांधी सांगत होते. गांधींनी सांगितलेले माणसं ऐकत होते. सुभाषबाबूंच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आझाद हिंद फौजेच्या ज्या ज्यावेळी संबोधित भाषणं होती त्या प्रत्येक भाषणामध्ये सुभाषबाबूंचं पहिलं वाक्य असायचं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदरणीय माताजी. हे म्हणून सुभाषबाबूंनी सगळी भाषणं दिलेली आहेत. हे डॉक्युमेंटरी आहे, हा इतिहास आहे. वैचारिक मतभेद निश्चित आहेत दोघांचे, मार्ग विभिन्न आहेत. सुभाषबाबूंच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी सगळ्यात आपल्या लक्षात विचारात घ्याव्या लागतील आणि म्हणून सुभाषबाबूंच्या बद्दल असणारे संबंध आपल्याला सांगता येतील. तिसरा मुद्दा, पुढचा गांधींच्या बद्दल गैरसमज असणारा तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. रावसाहेब कसबेंनी जे सांगून ठेवलं किंवा अनेक विचारवंतांच्या वाचनातून लेखनातून मला अभ्यासायला मिळालं ते तुमच्यासमोर शेअर करेल की बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांचे मुळात वाद होते ते दलित प्रश्नांच्या बाबतीमध्ये, अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये. गांधींचं म्हणणं होतं लोकांच्या मतामध्ये परिवर्तन घडवून आणून आपण अस्पृश्यता कमी करण्याचा प्रयत्न करू. बाबासाहेब म्हणायचे हे शक्य नाही होणार, कायद्याच्या आधारे करण्याचा प्रयत्न करू.
आणि हा मुद्दा महत्त्वाचा होता. या देशाची वैचारिकता बाबासाहेबांना माहिती होती. गांधी विश्वास ठेवत होते, गांधी आदर्शवादी होते, ते लोकांच्यावर विश्वास ठेवायचे. बाबासाहेबांना मात्र या देशातल्या लोकांची नेमकी गिमिक माहिती होती. हा देश सांगून समजणारा नाही, सांगून लोकांना समजणार नाही, कायद्यामध्ये तरतुदी करावी लागतील. आणि हा मतभेदाचा मुद्दा होता दोघांचा. 1932चा पुणे करार, हा पुणे करार हा अतिशय महत्त्वाचा आहे. दोघांच्या संघर्षातला टप्पा आहे. सायमन कमिशन, बाबासाहेबांनी सगळ्या सायमन कमिशनला, गोलमेज परिषदला, जे जे इंग्रजांचे कायदे झाले, ज्या ज्या इंग्रजांच्या परिषदा झाल्या, त्या सगळ्या परिषदा बाबासाहेबांनी अटेंड केलेल्या आहेत. तिथं मतं मांडलेली आहेत, तिथं मांडणी केली आहे. तसं काँग्रेसमधला एकही पुढारी नाही की जो इंग्रजांच्या सगळ्या अधिवेशनाला उपस्थित आहे, सगळ्या मिटिंगला. बाबासाहेब मात्र सगळीकडे. त्यांनी एक भूमिका मांडली आहे आणि त्याच भूमिकेचा आधारे बाबासाहेबांनी गांधींचा वाद पुढं मोठा चालत गेला. आयर्विन कराराच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं म्हणणं होतं, हा आयर्विन करार मान्यच करायला नको होता तुम्ही. काही मुद्दे बाबासाहेबांनी मांडले होते, पण गांधी पुढे निघून गेले. 1932च्या पुणे करारामध्ये, त्याच्या अगोदर 1929चा जो कायदा झाला त्याच्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. दोन गोष्टी लक्षात ठेवूया, स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्या सगळ्याला माहिती येते, आपण अभ्यासक आहात. स्वतंत्र मतदारसंघामध्ये फक्त त्याच जातीचे उमेदवार उभा राहू शकतात आणि त्याच जातीची माणसं मतदान करू शकतात. 1909च्या कायद्यामध्ये ती तरतूद मुस्लिमांसाठी ठेवलेली होती. त्याचा परिणाम असा झाला की पुढं फाळणीकडे जावं लागलं आणि तीच तरतूद 1929च्या कायद्यामध्ये होती. त्याला बाबासाहेबांनी मान्यता दिलेली होती. बाबासाहेब म्हणायचे गरजेचं आहे आणि परिस्थिती पण होती. आम्हाला जर नेतृत्व करायची संधी पाहिजे असेल तर ते गरजेचं आहे, म्हणून बाबासाहेबांनी ती मागणी मान्य केली. पुढं त्याच्यावर बोलायला सुरुवात केली. गांधींनी मात्र याला विरोध केला आणि गांधी विरोध करत असताना म्हणले की स्वतंत्र मतदारसंघाची अस्पृश्यासाठी मागणी मला मान्य नाही. मग गांधींचं एरवड्यातलं उपोषण सुरू झालं. पुन्हा स्टार्ट, कस्तुरबांना बोलताना की पुन्हा सुरू झालं म्हणलं. हे पहिल्यापासून सुरुवात झाली. ह्या उपोषणाच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा झाल्या, अनेक प्रकारचे वादविवाद झाले. गांधींचे प्राण जातात का काय अशी परिस्थिती आहे. बाबासाहेब त्यांच्या भूमिकेवरून हलायला तयार नव्हते, गांधी त्यांच्या भूमिकेवरून हटायला तयार नव्हते. काँग्रेसली मधली बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये चर्चा करत होती. कन्हैयालाल मुंशी त्याच्यामध्ये होते, गांधींचे महादेवभाई देसाई त्याच्यामध्ये चर्चा करत होते. ही सगळी मंडळी बाबासाहेबांची चर्चा करायची, गांधींची चर्चा करायची. दोन्ही वैचारिक वाद असलेली मंडळी होती आणि या वैचारिक वादातून कुठंतरी आता देशासाठी समन्वय काढावा. बाबासाहेबांचं वाक्य जे रावसाहेब कसबे यांनी नमूद करून ठेवलं आहे, या वादाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी त्या काळी या देशातला सगळ्यात मोठा खलनायक ठरत होतो. का गांधी इकडे उपोषण करतायत आणि मी मात्र त्याच्यावर हटायला तयार नाही, मी कुठंतरी वेगळा काहीतरी आहे असं या देशातलं चित्र होतं. याच्यासाठी मी करारावर सही नाही केली. मी या करारावर सही का केली आहे तर या देशाची एकसंगता, या देशाची एकात्मता आणि या देशाची राष्ट्रीय ऐक्य टिकवून ठेवणं मला गरजेचं होतं आणि म्हणून मी या करारावर सही केली आहे. ही भूमिका बाबासाहेबांची होती. हा करार गांधी यांनी बाबासाहेबांच्या मध्ये झाला. त्याच्यानंतर बाबासाहेबांचा एक अतिशय महत्त्वाचा गुण या ठिकाणी मला सांगणं गरजेचं वाटतं. जे काही घडलंय ना ते बाबासाहेब लगेच आपल्या माणसांना जाऊन सांगायचे. दादासाहेब गायकवाडांना बरोबर घेतलं आणि त्यांनी सगळ्यांना परिषद घेऊन सांगितलं की असं असं ठरलंय आणि हा करार आपल्यासाठी चांगला कसा सांगितलं. त्यांना माहिती होतं आपलं तोटे काय झालेत, ते अस्पृश्य समाजाचं काय नुकसान झालंय. ते मी एक वाक्य सहज बोलून जातो, कायम बोलतो. अमेरिकेची फाळणी टाळणारा महापुरुष जरी अब्राहम लिंकनला म्हणलं जात असलं तरी भारताची दुसरी फाळणी टाळणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ह्याचं कारण काय, जर स्वतंत्र मतदारसंघ या देशामध्ये राहिले असते तर भारताची आता जर तरला अर्थ नसतो, पण जर झाली असती तर एक वेगळेपणा निर्माण झाला असता या देशामध्ये आणि तो वेगळेपणा बाबासाहेबांनी करारावर सही करून टाळलाय. विभक्तपणाची भावना या देशातल्या लोकांच्या मनामधली काढली. आपण याच देशातले आहोत, मग राखीव मतदारसंघ घेऊ हे पटवून सांगितलंय लोकांना. एक समिती नेमली आहे हे सेलिब्रेशन करण्यासाठी, पुणे करार सेलिब्रेशन करण्यासाठी. त्याचं अध्यक्षपद दादासाहेब गायकवाडांना दिलंय. 1 वर्षानंतर परत चर्चा झाली याच्यावर. मात्र आम्ही बाबासाहेबांनी गांधी यांचा वाद लावत जातो. या दोन्ही माणसांच्या बद्दल वादाच्या शेवटाकडे येताना अनेक आहेत संदर्भ. लुई फिशरचं एक वाक्य जे गांधी अभ्यास केंद्रामध्ये मला ऐकायला मिळालं की लुई फिशरची ज्यावेळेस बाबासाहेबांनी 52-53 दरम्यान एक बाबासाहेबांची मुलाखत घेतली, ज्या माणसानं गांधींचं चरित्र लिहिलं त्यांनी बाबासाहेबांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या आणि गांधींची एवढे टोकाचे वाद होते, मग तुम्ही करारावर सही का केली.
हा लुई फिशरनं थेट बाबासाहेबांना विचारलेला प्रश्न होता. त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर होतं. ते सगळं मांडलं त्याने, कागसही केली. पण शेवटी एक वाक्य होतं. ते म्हणाले, या देशात मला समजून घेणारा गांधीन एवढा दुसरा माणूस झालेला नाही. हे बाबासाहेबांचं वाक्य, हे डॉक्युमेंटेशन आहे, हे मनाचं नाही. मला समजून घेणारा गांधीन एवढा माणूस नाही. काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांचा समावेश झाला. बाबासाहेबांचा पराभव पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीनं घडवून आणला, काँग्रेसचे नेते कसे बाबासाहेबांना मंत्रिमंडळात समाविष्ट करायला नकार देत होते, अजिबात नको म्हणत होते. पण परिस्थितीच अशी होती की बाबासाहेबांना घेण्या वाचून पर्याय नव्हता. म्हणून पंडित नेहरू, सरदार पटेल यांनी त्या काळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलंय की बाबासाहेबांना बिनविरोध निवडून आणा. गरज असलेला माणूस आहे, घटना तज्ज्ञ आहे, घटनेच्या संकल्पनांचा अभ्यास करणारा माणूस आहे. याच्याशिवाय आपल्याला मान्य करणारा माणूस सध्या तरी आपल्याला दिसत नाही. नुसते वकील आहेत आपल्याकडं नुसते वकील आहेत आपल्याकडं, पण घटनेच्या संकल्पनांचा अभ्यास केलेला माणूस, 58 देशांच्या राज्यघटनांचा संकल्पनांचा अभ्यास केलेला भारतातला त्यावेळेसचा एकमेव माणूस होते ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. ते वाद वैचारिक होते. ही माणसं खूप उंचीची होती. मात्र अमरावतीमध्ये घडलेला एक किस्सा सांगतो आणि हे बाबासाहेब गांधींचं प्रकरण या ठिकाणी संपवून पुढच्या 2-3 मुद्द्यांकडे जाऊन आजचं व्याख्यान संपवले. अमरावतीला एका चित्रपटामध्ये गृहामध्ये समोर जब्बार पटेल आणि मामुटी नावाचा दिग्दर्शक यानं भूमिका केलेलं पिक्चर लागले होता. असंच तिथं पडद्यावर पिक्चर चालू होता. तुमच्यासारखे पब्लिक असं बसलं होतं. पिक्चरमध्ये बाबासाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये लिहित बसलेले आहेत. ते लिहित असताना एक अनुयायी बाबासाहेबांचे येतो आणि तो सांगतो, बाबासाहेब गांधींची हत्या झाली. चित्रपटातलं दृश्य आहे, थिएटरमधलं. हे दृश्य पडद्यावर आहे आणि ते दृश्य अनुयायी येतो, सांगतो बाबासाहेब गांधींची हत्या झाली. प्रेक्षक स्वतःच्या खिशातले नाणे काढून अशा उधळतात. पिक्चरमधली झालेली हत्या गांधींची अनुयायांनी त्या ठिकाणी सेलिब्रेट केली. हे कधीच आहे, हे 19व्या शतकातला आहे. हा वाद हा व्यक्तिगत नव्हता. गांधी आंबेडकर, गांधी सावरकर, गांधी नेहरू हे वाद वैयक्तिक नव्हते, हे वैचारिक होते. आता वैचारिक हा शब्द न कळणाऱ्यांच्यातले खूप वाद आहेत. वैचारिक शब्द किती जणांना कळतो, अशातले खूप वाद आहेत. हा वैचारिक वाद होता, तो व्यक्तिगत पातळीवर कधी येऊ शकला नाही आणि त्या पातळीवर ते वाद संपले. ही सूर्य पाहिलेली माणसं होती सगळी. आपण सूर्य तर कधीच बघत नाही. सकाळ आपण सगळी सूर्यवंशी आहोत, है ना. पण ही सगळी सूर्य पाहिलेली माणसं होती, त्यांचे वाद निश्चित तिथं होते. एक वाक्य नीट लक्षात ठेवूया. त्या काळात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्यांनी त्या काळाच्या अनुषंगानं केला आणि म्हणून तशी उत्तरं त्यांना मिळाली. ते प्रश्न आजच्या काळातले होते आणि आज ही माणसं असती तर तशी उत्तरं त्या माणसांनी शोधली असती. आपण 50 सालला 2021 साल नाही चालत. सरदार पटेलांचा पुतळा सगळ्यात मोठा करून गांधींची बरोबरी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, राजकीय सोडून देऊ आपण, पण सरदार पटेलांचा नेता गांधी होता. त्यांच्या मोठा भाऊ विठ्ठलभाई पटेल यांनी कितीतरी वेळा गांधींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून लिहून ठेवलंय. स्वतः सरदार पटेल गांधींच्या बद्दल कितीतरी वेळा लिहून ठेवतात. पंडित नेहरू आणि गांधी यांच्यातला वाद पटेलांनी अनेक वेळा मिटवलाय. पटत नव्हतं दोघांचं बऱ्याच संदर्भात. पटेल गंभीर होते, मान्य करणारे नेते होते, पण आम्ही मात्र वाद नंतरच्या काळामध्ये लावून दिले. हे या माझ्या दृष्टिकोनातून गांधींनी समजून घेतानाचे विषय आहेत. शेवटाकडे येताना शेवटचा मुद्दा मांडतो की गांधी सध्या काळामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त आपल्याला ठरू शकतात. सतीश देशपांडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एक वाक्य वापरलं होतं, जिथं प्रश्न निर्माण झाला तिथं गांधी उभा करायचा. जिथं प्रश्न निर्माण झाला तिथं गांधी उभा करायचा आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं गांधी देत जातात. म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही म्हणाल सर अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, कुपोषण आहे, अनेक प्रश्न आहेत आज सध्या जगातले. तिथं गांधी उभा केला तर चालतोय का? गांधींचं एकच तत्वज्ञान होतं, गरजा मर्यादित करा. आपल्याकडे म्हण आहे बघा, अंथरूण पाहून पाय पसरावं. म्हणी आपल्याला कुठेतरी उद्बोधक आहेत, आपल्याला बोध करून देणार आहेत. गांधी गरजा मर्यादित करा म्हणतात. आपल्या गरजा मर्यादित झाला की पैसा कमी लागतो, पैसा कमी लागला की पळणं थांबतं आणि विनाकारणची धावाधाव कमी होते. हा साधा सोपा मंत्र गांधींचा होता. गांधींचा यांत्रिकीकरणाला विरोध होता का? तर बिलकुल नाही. गांधी कुठल्या यंत्राला विरोध करत होते? गांधी जिथं मानवी श्रमाची प्रतिष्ठा कमी होते त्या यंत्राला गांधींनी मात्र विरोध केला होता. आजच्या पोखलँडला गांधींनी 100% विरोध केला असता बरं का.
JCBला गांधींनी 100% विरोध केला असता. 50 माणसाचं काम ते एका तासात करतंय. बरोबर आहे. आपण 1000, 1500, 2000 देतो. 2000 रुपये घेऊन पोखल्याने 1 तास निघून जातो. हे मान्य आहे आपल्याला. पण किती जणांचं काम पोखल्यानं कमी केलंय? जिथं मानवी श्रम होतं ना तिथं गांधींनी यंत्राला विरोध केला. मानवी श्रमावर जी कामं होत होती त्याला मात्र गांधींनी त्याचा सपोर्टच केला. आणि म्हणून गांधी आपल्याला नव्या युगामध्ये सातत्यानं सांगावं लागतात. गांधींच्या आश्रमातले सगळे हिशोब चुकते असायचे. जेवढा रुपया येईल त्या रुपयाचा हिशोब गांधी आपल्या हरिजन वृत्तपत्रामध्ये आणि त्यांच्या सार्वजनिक सभेमध्ये द्यायचे. एक प्रसंग आहे, कस्तुरबांकडे त्यांची नातवंड आली होती आणि त्या नातवंडांना कस्तुरबांनी आश्रमातले 25 रुपये, आता नातू आलेत म्हणल्यावर खायला प्यायला दिले. गांधींचं मात्र टोकाचं काम होतं. 25 रुपये दिले आणि गांधींना कळलं की कस्तुरबांनी यातले 25 रुपये त्यांना दिलेले आहेत. गांधींना राग आला. कस्तुरबांना तर त्यांनी झापलं, पण त्यांना हरिजनमध्ये जाहीर निषेध केला त्यांचा आणि 3 दिवसाचं स्वतः उपोषण केलं आणि ते 25 रुपये परत भरायला लावले. असे गांधी. टिळक स्मारकाच्या ह्याच्यातला एक किस्सा असाच सांगायचा राहून गेला मागाच्या मुद्द्यामध्ये, की जे 1 कोटी रुपये जमा करायचे होते त्यातले 97 लाख रुपये जमले आणि 3 लाख रुपये जमा होते. विठ्ठलभाई पटेलांनी सांगितलं की 97 लाख रुपये जमलेत आणि आता आपण 1 कोटी जमलेत असं जाहीर करू, घोषित करू. गांधी म्हणाले नाही, 9 वाजलेत, 12 वाजता जमले तर ठीक आणि नाही जमले तर उद्या सकाळपासून ज्यांचे पैसे घेतले ते सगळ्यांचे माघारी करायला सुरुवात करा. परत प्रश्न पडला, जमलेले 97 लाख कसे बसे होते? 3 लाख जमलेले नव्हते. त्यावेळेस काँग्रेस लई दलिंद्री होता बरं का, पैसे जमत नव्हते काँग्रेसला. आणि आता एका डीलमध्ये 2-2 हजार कोटीचा घोटाळा होता. त्यावेळेस 1 कोटी रुपये जमवायला 3 महिने गांधीजींनी टार्गेट दिलं होतं. ते सुद्धा जमले नाहीत. 97 लाख रुपयेच जमले. त्यातले 3 लाख रुपये जमले नाहीत. गांधींनी सांगितलं जर सकाळ 12 वाजेपर्यंत नाही जमले तर उद्या ज्यांचे घेतलेत ते सगळ्यांचे माघारी करा. काँग्रेस एक्झिक्युटिव्ह बॉडी समोर प्रश्न होता, आता माघारी कसे करायचे आणि कुणी करायचे? त्यावेळेस गोदरेज कंपनीनं ते राहिले 3 लाख. गोदरेज हा नाव ऐकू ना, गोदरेज कंपनीने ते 3 लाख रुपये भरले. मग गांधीनं सांगितलं 1 कोटी रुपये झाला. गांधी शब्दाला जगणारा माणूस होता आणि म्हणून गांधी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत सगळ्यांचं नेता झालेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, शेवटाकडे जातो. गांधी सातत्यानं बदलत होते. हा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. गांधी कायम म्हणतात की मी परवा दिवशी सांगितलेलं वाक्य, काल सांगितलेलं वाक्य आणि आज सांगितलेलं वाक्य याच्यातलं खरं आजचं धरा, कालचं आणि परवाचं नको. कारण का परवा दिवशीची परिस्थिती वेगळी होती, कालची वेगळी होती, आत्ताची वेगळी परिस्थिती आहे. मी परिस्थितीच्या अनुषंगानं माझी भूमिका मांडतोय आणि ती बदलत जातोय. आणि तीच लवचिकता गांधीजींनी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला. गांधींचं यश, गांधींची ताकद, गांधींची मांडणी सांगत असताना एकच आपण लक्षात ठेवूयात की गांधी हत्या झाल्यानंतर या देशातल्या सगळ्यात मोठं नुकसान कुणाचं झालं असेल तर ते हिंदूंचं नुकसान झालं. मी खूप जबाबदारीनं वाक्य टाकतोय हे. गांधी हत्या झाल्यानंतर या देशात सगळ्यात जास्त नुकसान, मी हिंदुत्ववादी नाही हेही लक्षात घ्या, मी मार्क्सवादी नाही हेही लक्षात घ्या, राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कुठलीही विचारधारा स्वीकारायचाही अधिकार नसतो, पण काही भूमिका आपल्याला मांडावी लागतील की गांधींच्या हत्येनंतर हिंदुत्ववादी विचारांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. हे वाक्य धाडसानं शेषराव मोरेंनी वापरलं. तेच वाक्य तुमच्यासमोर मी ठेवतो. याचं कारण असं की प्रत्येक धर्म हा स्वतःचा धर्म आज सुद्धा आग्रहानं मांडतो. हिंदुत्ववाद धर्म मांडायचा असेल तर कुठंतरी आपल्याला चाचपडत भूमिका घ्याव्या लागतात आणि सगळ्यात मोठं नुकसान हे झालं. आणि दुसरं महत्त्वाचं की गांधींची हत्या झाल्यानंतर आज गेल्या 70-80 वर्षामध्ये एकाही पोराचं नाव नथुराम ठेवलं गेलं नाही. हाच गांधी विचाराचा सगळ्यात महत्त्वाचा विजय आपल्याला दिसून येतो. एकाही पोराचं मला नाव नथुराम ठेवलेलं दाखवा. तुमच्या आसपास कोण आहे का? मोहन मात्र ठेवलं जातं, मोहनदास मात्र ठेवलं जातं. हाच गांधी विचारांचा, गांधी चरित्राचा आणि गांधी संकल्पनेचा विचार आपल्यासमोर मांडता येतो. प्रश्नाला गांधींनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. समोर जे प्रश्न उभारले ते मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून गांधी सगळ्यांचा नेता झाला. गांधीजींना आणि शास्त्रीजींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रीय सेवा योजनेनं महाविद्यालयाचे प्राचार्य, सगळे सहकारी यांनी संधी दिली. आपण सगळ्यांनी वाचलेले, ऐकलेले गांधी पुन्हा एकदा ऐकले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मांडणी थांबवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.